मी फक्त देह नाही, मी जंगलाचा वारसदार आहे. मागण्या आणि त्यांचे दावे कधीच मरत नाहीत. मीही मरू शकत नाही. मला कोणीही जंगलातून हाकलू शकत नाही. त्या उलाळ उलगुलाल आपण या जगाला हदरवून टाकू. उलगुलान म्हणजे असीमित गोंधळ, दी ग्रेट ट्युमल्ट. बिरसा मुंडांच्या स्मरणार्थ लिहिलेल्या या ओळी दावा करतात की बिरसा मुंडांचं आंदोलन उलगुलान 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकातही सुरू आहे. उलगुलान हे आंदोलन आहे. आदिवासींच्या जल जंगल जमिनीवरील हक्काचा उलगुलान आंदोलन आहे. धर्मांतराच्या विरोधाचा शेवटी अर्थ काय होता? हा उलगुलान नावाचा संघर्ष आणि केवळ 700 आदिवासींनी ब्रिटिश सत्तेला गुडघे टेकायला कसं भाग पाडलं हे पाहू. कशा प्रकारे आदिवासींनी जन्म घालून शाकाहार स्वीकारून आणि एकच देवाचा नारा देऊन मिशनऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं हे आपण एक एक करून पाहू. नमस्कार जी, मी हरप्रीत कौल आहे. गोष्ट नोव्हेंबर 1897 ची आहे. एका आदिवासी मुलाला तब्बल 2 वर्षे 12 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर सोडण्यात येत होतं. त्याचे 2 साथीदारही त्याच्यासोबत होते. एक डोंका मुंडा आणि दुसरा मजिया मुंडा. त्यांनाही त्याच्यासोबत सोडण्यात येत होतं. हे तिघही एकत्रितपणे तुरुंगाच्या मुख्य गेटकडे जात होते. तुरुंगाच्या लिपिकाने त्यांना सुटकेच्या कागदपत्रांसोबत कपड्यांचा एक छोटासा गठ्ठाही दिला. त्या तरुण आदिवासी मुलाने आपल्या जुन्या सामानाकडे एक नजर टाकली आणि त्याला हे पाहून थोडं वाईट वाटलं की त्याच्या सामानात त्याच्या चप्पल आणि पगडी नव्हती. जेव्हा त्या मुलाने विचारले की त्याच्या साथीदाराची चप्पल आणि पगडी कुठे आहे, तेव्हा जेलरने उत्तर दिलं की कमिशनर फोर्ब्स यांचे आदेश आहेत की आम्ही तुमची चप्पल आणि पगडी तुम्हाला देऊ नये, कारण मोठ्या जातींना, जमीनदारांना आणि सावकारांना चप्पल आणि पगडी घालण्याची परवानगी आहे, याआधी की आदिवासी मुलासोबतच. काही बोलण्याआधीच त्या मुलाने हाताने इशारा करून त्यांना शांत राहायला सांगितलं आणि सामान घेऊन जेलच्या गेट बाहेर आले. तर सुमारे 25 लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांनी त्या मुलाला पाहताच घोषणा दिली, बिरसा भगवान की जय. मुलाने सांगितलं, तुम्हा सर्वांनी मला भगवान म्हणू नये, या लढ्यात आपण सगळे समान आहोत. तेव्हा त्या मुलाच्या साथीदाराने सांगितलं, आम्ही तुम्हाला एक दुसरं नावही दिलं होतं, धरती आबा. आता आम्ही तुम्हाला ह्याच नावाने हाक मारू. शेवटी हे आदिवासींचे भगवान बिरसा कोण होते आणि त्यांना इतक्या कमी वयात धरती आबा ही उपाधी का देण्यात आली होती, हा किस्सा समजून घ्या. वर्ष होतं 1874. तेव्हा बंगाल प्रेसिडेन्सी अस्तित्वात होती. या प्रेसिडेन्सीमध्ये एक ठिकाण होतं उलीहातू, जे आज झारखंड मधील खुंटी जिल्ह्यात येतं. उलीहातूमध्ये जमीनदाराकडे बटाईवर शेती करणाऱ्या एका कुटुंबात सुगना मुंडा आणि त्यांची पत्नी कर्मी यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. नाव ठेवले बिरसा. पूर्ण नाव बिरसा मुंडा. थोडा मोठा झाल्यावर तो मावशीकडे शिकायला गेला. कुटुंबावर ख्रिश्चन मिशनरींचा प्रभाव होता, त्यामुळे त्याला चाईबासा येथील एका जर्मन ख्रिश्चन मिशन स्कूलमध्ये प्रवेश दिला. या काळात जर्मन लुथेरन आणि रोमन कॅथोलिक ख्रिश्चनांचे भूमी आंदोलन सुरू होते. एक दिवस चाईबासा मिशनमध्ये उपदेश देताना एका पाद्रीने ईश्वराच्या राज्याच्या तत्वावर सविस्तर प्रकाश टाकला. या उपदेशाचे श्रोते म्हणून बिरसा हे उपस्थित होता. पाद्री म्हणाला की जर ते ख्रिश्चन राहिले आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करत राहिले तर त्यांची हिसकावलेली जमीन परत दिली जाईल. या गोष्टीमुळे बिरसा आणि इतर लोकांनाही खूप धक्का बसला. त्याच वेळी बिरसाने पाद्री आणि मिशनऱ्यांची अतिशय तीव्र शब्दात टीका केली. याचा परिणाम असा झाला की बिरसाला शाळेतून काढून टाकण्यात आले. खरं तर याआधी इंग्रजांनी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1882 पारित केला होता आणि यात आदिवासींना जंगलाच्या हक्कांपासून वंचित केले होते. ब्रिटिश सरकारने आदिवासींवर आपली व्यवस्था लादायला सुरुवात केली. इंग्रजांनी जमीनदारी व्यवस्था लागू केली आणि आदिवासी ज्या गावांमध्ये सामूहिक शेती करत होते त्या गावांवरही ताबा मिळवला. जमीनदार आणि दलालामध्ये विभागून महसुलाची नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आणि मग सुरू झाला इंग्रजांचा तसेच तथाकथित जमीनदार आणि महाजनांचा भोळ्या भाबड्या आदिवासींचं शोषण. या दरम्यान बिरसा बालपणातून किशोरावस्थेत आणि नंतर युवकावस्थेत पोहोचतात. ते आदिवासींच्या दारिद्र्याचे कारण जाणून घेण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा विचार करतात.
कारण आदिवासींच्या अशिक्षेचा फायदा घेऊन गावातील जमीनदार आणि महाजन त्यांना अनैतिक व्याजाच्या जाळ्यात अडकवून त्यांची जमीन घेत असत। आदिवासींचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच जायचं। महाजनांचंही हेच उद्दिष्ट होतं की आदिवासींचं कर्ज वाढावं आणि शेतीचा पट्टा आपल्या नावावर करून घ्यावा। मग आदिवासी त्यांच्या शेतात काम करतील, पालखी उचलतील, त्यांच्या नासमज मुलांना शेतावर मोफत पहारा द्यायला लावतील। अखेर तसंच झालं। आदिवासी स्वतःच्या जमिनीवर गुलाम झाले। आदिवासींची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत गेली। त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म लादला जाऊ लागला। त्यांना ख्रिश्चन बनवण्याचा प्रयत्न केला गेला। असं आमिष दाखवलं गेलं की जो ख्रिश्चन बनेल त्याला त्याच्या जमिनीचा मालकी हक्क दिला जाईल। 1895 साल येईपर्यंत बिरसाचं वय सुमारे 19 वर्षांचं झालं होतं आणि या 19 वर्षांच्या तरुण क्रांतिकार्याने इंग्रजांनी लागू केलेल्या जमीनदारी प्रथा आणि महसूल व्यवस्थेविरुद्ध लढा उभारला। तसंच धर्मांतर आणि जंगल जमिनीच्या हक्कासाठीही लढाई सुरू केली। बिरसाने सावकार महाजनांविरुद्धही संघर्षाची घोषणा केली। हा केवळ उठाव नव्हता, हा आदिवासी अस्मिता, स्वायत्तता आणि संस्कृती वाचवण्याचा संग्राम होता। आणि या संग्रामाचं नाव होतं उलगुलान आणि घोषवाक्य होतं अबुआ राज हेटे जाना, राणी राज टोंडू जाना। मुंडाराज सुरू झाला आहे आणि महाराणीचं राज्य संपलं आहे। बिरसा मुंडा यांनी आपल्या लोकांना आदेश दिला की त्यांनी सरकारला कोणताही कर द्यायचा नाही आणि धर्मांतराला उत्तर देताना बिरसांनी वैदिक नियम जाहीर केले की आपण मांस, मद्य, खैनी, बीडी यांना कोणत्याही किमतीवर हात लावणार नाही। कपड्यांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाचा सुती कपडा वापरू, जेणो घालू आणि निसर्गाची पूजा करू। म्हणजे बिरसाने सर्वप्रथम कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेपासून आपल्या लोकांना दूर करून शुद्ध वैदिक काळाचे नियम जाहीर केले आणि जयघोष केला की अबुआ डिसूंग, अबुआ राज, म्हणजेच आपला देश, आपले राज्य असा नारा दिला। पाहता पाहता छोटा नागपूरमधील सर्व आदिवासी जंगलावर हक्क सांगण्यासाठी एकत्र आले। इंग्रजी सरकारचे पाया डगमगू लागले। महाजन, जमीनदार आणि सामंत उलगुलांच्या भीतीने थरथर कापू लागले। इंग्रजी सरकारने बिरसाच्या उलगुलांना दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण आदिवासींच्या गुरिल्ला युद्धासमोर त्यांना अपयशच आले। 1897 ते 1900 या काळात आदिवासी आणि इंग्रज शिपायांमध्ये सतत युद्धे होत राहिली। बिरसा आणि त्यांच्या अनुयायांनी इंग्रजांची नाकी नऊ आणली। बिरसाला पहिल्यांदा ऑगस्ट 24, 1895 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली। त्यानंतर बिरसा मुंडा यांना पूर्ण 2 वर्षे 12 दिवसांनी नोव्हेंबर 1897 मध्ये सोडण्यात आले। बिरसा मुंडा जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा सुमारे 25 लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे होते। जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं, त्यांनी बिरसा मुंडा यांना पाहताच बिरसा भगवान की जय असा नारा दिला आणि त्यानंतर बिरसा मुंडा म्हणाले की तुम्हा सर्वांनी मला भगवान म्हणू नये, कारण या लढाईत आपण सर्वजण समान आहोत। बिरसा मुंडा यांची ही पहिली अटक होती, मात्र बिरसा तुरुंगातून आणखी कट्टर विरोधक बनून परतले। साल 1898 ते 99 मध्ये अनेक रात्रीच्या सभा आयोजित करण्यात आल्या, ज्या सभांमध्ये बिरसा मुंडा ठेकेदार, जमीनदार, राजे, हाकीम आणि ख्रिश्चन लोकांना मारून टाकण्याची गोष्ट सांगत असत आणि हेही म्हणत असत की शत्रूंच्या बंदुका आणि गोळ्या पाण्यासारख्या होऊन जातील। घाबरू नका, माझं साम्राज्य सुरू झालं आहे, सरकारचं राज्य संपलं आहे, त्यांच्या बंदुका लाकडात बदलून जातील। जे लोक माझ्या राज्याला नुकसान पोहोचू इच्छितात त्यांना मार्गातून दूर करा। या सभांमध्ये ब्रिटिश राष्ट्राचे पुतळे जाळले जात आणि मुंडा लोक मोठ्या उत्साहाने हे गाणं गात असत। कटोक बाबा, कटोक साहेब, कटोक कटोक रागी, कटोक कटोक, म्हणजे बाबा युरोपियन लोकांना कापा। हे केवळ गाणं नव्हतं तर ते खरंही झालं। 1899 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बिरसा आणि त्याच्या साथीदारांनी रांची आणि सिंहभूम जिल्ह्यांमध्ये 6 पोलिसांवर हल्ला केला। या भागांमध्ये त्यांनी बाण सोडले आणि चर्चांना जाळण्याचा प्रयत्न केला। जानेवारी 1900 मध्ये मुंडा आदिवासींनी पोलिसांनाच आपलं लक्ष बनवलं, ज्यामुळे रांचीमध्ये भीतीची लाट पसरली। बिरसा मुंडा आणि त्यांच्या साथीदारांनी इंग्रजांशी लढण्यासाठी छापामार युद्धाचा आधार घेतला। म्हणजे बिरसा मुंडांचा उलगुलान महाविद्रोह
1900 पर्यंत छोटा नागपूरच्या 550 चौरस किलोमीटर भागात पसरला होता आणि त्याच वर्षी सुमारे 89 जमीनदारांच्या घरांना आग लावण्यात आली होती. उदाहरण म्हणून मुंडा आदिवासींचा उठाव इतका वाढला होता की रांचीचे जिल्हाधिकारी सैन्याची मदत मागण्यास भाग पाडले गेले. मिशनरी पादरी पळून गेले होते. धर्मांतराचे ठेकेदार तिथून निघून गेले होते. ब्रिटिश सैन्य आणि बिरसा मुंडा यांच्यातील अंतिम आणि निर्णायक झटापट जानेवारी 1900 मध्ये डोंबारी डोंगरावर झाली. या डोंगरावर बिरसा मुंडा एका जनसभेला संबोधित करत होते तेव्हाच इंग्रज सिपायांनी हल्ला केला. सुमारे 6000 मुंडा तीर, तलवार, कुऱ्हाड आणि इतर शस्त्रांनी सज्ज होऊन बिरसा सोबत उभे राहिले, कारण इंग्रजांकडे बंदुका आणि तोफा होत्या. त्यामुळे 400 मुंडा मारले गेले, पण बिरसा पकडले गेले नाहीत. त्यावेळी इंग्रज सरकारने बिरसावर 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, जी त्या काळात मोठी रक्कम मानली जात होती. असं सांगितलं जातं की 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झाल्यानंतर जवळच्या मनमारू आणि जरीकल या गावांमधील लोक बिरसा मुंडा यांचा शोध घेण्यासाठी लागले. 3 फेब्रुवारीला या लोकांनी सेत्रा गावाच्या पश्चिमेकडील जंगलात दूरवरून धूर उठताना पाहिला. जेव्हा ते तिथे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की बिरसा तिथे आपल्या 2 तलवारी आणि पत्नी बरोबर बसले होते. थोड्या वेळाने नंतर जेव्हा बिरसा झोपले तेव्हा या लोकांनी त्यांना तशाच अवस्थेत पकडून घेतलं. त्यांना बदगावमध्ये छावणी केलेल्या डिप्टी कमिशनरकडे नेण्यात आलं आणि बिरसाला पकडणाऱ्या लोकांना 500 रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आलं. कमिशनरने आदेश दिला की बिरसाला साईबासाला न नेता थेट रांचीला नेण्यात यावं. जेलमध्ये जाताना बिरसाने लोकांना आवाहन केलं, जे आजही मुंडारी लोकगीतांमध्ये गायले जाते. मी तुम्हाला माझे शब्द देऊन जात आहे, त्यांना फेकून देऊ नका. आपल्या घरात किंवा अंगणात त्यांना जपून ठेवा. मी जे सांगितलं ते कधीच मरणार नाही. उल गुलाल उल गुलाल. आणि हे शब्द कधीच पुसले जाणार नाहीत. हे वाढतच राहतील. जसं पावसाळ्यात वाढणारी गवत वाढतं तसं तुम्ही सगळे वाढाल. कधीही हिंमत हरू नका. उल गुलाल चालूच राहीन. जेलमध्ये बिरसा यांना एकांतवासात ठेवण्यात आलं. 3 महिने त्यांना कोणालाही भेटू दिलं नाही. दररोज फक्त 1 तासासाठी त्यांना सूर्यप्रकाश मिळावा म्हणून त्यांच्या कोठडीतून बाहेर काढलं जायचं. एक दिवस बिरसा झोपेतून उठले तेव्हा त्यांना जोरदार ताप होता आणि संपूर्ण शरीरात भयंकर वेदना होत होत्या. त्यांचा घसा इतका खराब झाला होता की त्यांच्यासाठी 1 घूट पाणी पिणंही अशक्य झालं होतं. काही दिवसांत त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. 9 जून 1900 रोजी सकाळी 9 वाजता बिरसांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरला बोलावण्यात आलं. त्याने मुंडा यांची नाडी तपासली. ती थांबली होती. बिरसा मुंडा मरण पावला नव्हता, तर आदिवासी मुंड्यांचा देवच मरण पावला होता. असं म्हणतात की बिरसा मुंडा जरी मरण पावला असला तरी एक विचार जन्माला आला होता की पराभवाने संघर्षाचा शेवट होत नाही, तो टिकून राहतो. कारण माणूस टिकून राहतो, आपण टिकून राहतो. बिरसा मुंडांना आर्य समाजाकडून शतशः नमन.